कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी आपल्या गावी सिद्धटेकला आलेली असते आणि तिथे आल्यानंतर एका वर्षानंतर आपल्या आईबरोबर त्याचबरोबर गावातल्या लोकांबरोबर तिची भेट झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आलेली असते. तिला 96.40% पडलेले असतात. त्यामुळे तिच्या मैत्रिणीने म्हणजे इथे निंगीने तिच्यासाठी गावाकडे एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो, सगळ्यांना ही बातमी सांगून. कमळी त्या ठिकाणी पोचल्यानंतर इथे आता खूप गोष्टींचा खुलासा होणार असतो. पण प्रेक्षकांनो, तिथे गेल्यानंतर एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा झालेला आहे आणि ती गोष्ट म्हणजे इथे आता कमळीचा सत्कार सोहळा पार पडत असतो आणि तिच्या सत्काराच्या वेळी सरू आपल्या लेकीला कमळीला पेढा भरवून तिचं तोंड गोड करत असते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी इथे ऋषी त्याचबरोबर राजन काका आणि बंड्या हे तिघेजणंसुद्धा आलेले असतात आणि खूप मोठ्या गोष्टीचा खुलासासुद्धा हा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, नात्याचा खुलासा झाल्यानंतर राजनला कमळी आपली मुलगी आहे आणि त्याचबरोबर गौरी ही दुसरी तिसरी कोणी नसून सरोज आहे, हे सुद्धा आता राजनला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जात आहेत आपण आता सविस्तरपणे बघूया. तर इथे आजोबांचा अपघात घडलेला असतो. आजोबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. ही गोष्ट अन्नपूर्णा राजनला कळते आणि ते सगळेजण धावत पळत हॉस्पिटलला जातात. तेव्हाच इथे अन्नपूर्णा खूपच जास्त रडत असते आणि त्याच वेळेला रात्री कमळी आपल्या गावी जायला निघालेली असते. जाता जाता अन्नपूर्णा मॅडमची आणि आजोबांची भेट घेण्यासाठी ती आलेली असते महाजनांच्या घरी. पण त्याच वेळेला अन्नपूर्णा घरात नसल्यामुळे इथे आता संतोष काका म्हणजे जे वॉचमन काका असतात त्यांच्या मोबाईलवरून कमळी आजीला फोन करते आणि चौकशी करत असते की तुम्ही कुठे आहात, मला तुम्हाला गावी जाण्याच्या आधी भेटायचं होतं. तेव्हा अन्नपूर्णाला वाटतं की आता मी आजोबांबद्दल बोलले तर कमळी आता एका वर्षानंतर तिच्या गावी जायला निघाले तर ती काही गावी जाणार नाही, म्हणून ती आजोबांबद्दल कमळीला काहीसुद्धा सांगत नाही. ती म्हणते, कमळी तू गावी जा, मी एका मीटिंगसाठी आलेली आहे, तू गावाकडे जाऊन तुझ्या आई आणि आजोबांची भेट घे. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे आजी, मी आज रात्रीच गावी जायला निघते. असं म्हणून ती फोन ठेवते आणि गावी जायला निघत असते. पण त्याच वेळेला बंड्याने सांगितलेलं असतं की रात्रीची जी कोल्हापूरला बस जाते ना, ती बस आता कॅन्सल झालेली आहे. पण कमळीची जी मैत्रीण असते ती सांगते की जरी पण इथे बस कॅन्सल झाली असेल, पण तसं बस कॅन्सल झालेलीच नाही आहे. कारण का, माझी मावशी आत्ताच कोल्हापूरच्या बसने निघून गेली, आज रात्रीलाच ती बस होती. पण तुम्ही एक काम करा ना, कॉलेजच्या मागच्या बाजूला कोल्हापूरला जाणारे खूप टेम्पो असतात, तुम्ही त्याच्यामधून जा, ते लोक तुम्हाला सोडतील. तेव्हा इथे आता कमळी आणि निंगी गावाला जाण्यासाठी इतक्या आता डेस्पेरेट असतात की त्यासुद्धा आपले कपडे वगैरे गुंडाळून आता टेम्पोमधून गावी जाण्याचा निर्णय घेतात. तिथे गेल्यानंतर कोल्हापूरला जाणारे भाजीवाल्यांचे टेम्पो तिथे उभेच असतात आणि त्याच्यामधला एक टेम्पो आता कमळी आणि निंगीला सापडतो आणि त्याच्यामध्ये बसून त्या दोघीजणी सिद्धटेकला यायला निघतात. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघीजणी पोचतात. पण प्रेक्षकांनो, इथे कोल्हापूरमध्ये सिद्धटेकला आता बाबांना जाऊन म्हणजे तिच्या आजोबांना जाऊन वर्ष झालेला असतो आणि तिथे त्यांचं श्राद्ध असतं. आजोबांचं कार्य गावामध्ये खूपच जास्त मोठं असल्यामुळे गावकरी सगळेजण एकत्र येऊन आजोबांचं श्राद्ध आता करत असतात. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते की एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा गावकरी म्हणतात की आजोबांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे आता ते आपल्यामध्ये नाही आहे, पण आपण त्यांचं काहीतरी देणेकरी लागतो की नाही, अन्नदान हे झालंच पाहिजे, त्यामुळे श्राद्ध करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा, असं सरोजला सांगितलेलं असतं. त्यानंतर श्राद्धाची संपूर्णपणे तयारी सुरू असते आणि त्याच वेळेला इथे ऋषीने बंड्याला निंगी आणि कमळीवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं, जेणेकरून त्या दोघीजणी जर गावी गेल्या आणि जर कमळीला कळलं की आता आजोबा या जगामध्ये नाही
आणि ही गोष्ट गेली 1 वर्षभर तिच्यापासून लपून ठेवण्यात आली आहे, तर कमळीला खूप मोठा धक्का बसेल, तिला वाईट वाटेल आणि कदाचित ती तिच्या ध्येयापासून, तिच्या गोलपासून लांब जाईल. या गोष्टीची भीती आता ऋषीला वाटत असते आणि त्यामुळे त्याने बंड्याला कमळी आणि निंगीवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि तिला तू गावाला जाऊच देऊ नकोस असं सुद्धा सांगितलेलं असतं. पण बंड्याला कुठे माहिती असतं की कमळी आणि निंगी कॉलेजच्या मागच्या बाजूने, म्हणजे हॉस्टेलच्या मागच्या बाजूने एका टेम्पोमध्ये बसून आता कोल्हापूरला गेलेल्या सुद्धा असतात. आणि जेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बंड्याला ही गोष्ट कळते की निंगी आणि कमळीचा काही पत्ताच नाही आहे, तेव्हा तो ऋषीला सांगतो. तेव्हा ऋषी आणि इथे बंड्या दोघेजणं मिळून आता कमळी आणि निंगीला शोधत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या दोघीजणी जवळजवळ आता पोचायला सुद्धा आलेल्या असतात, म्हणजे त्या कोल्हापूरला पोचणार सुद्धा असतात. आणि एका बाजूला इथे आता आबांची म्हणजे पहिली पुण्यतिथी श्राद्ध असतं त्यांचं आणि ते आता करायचं असतं, त्यामुळे गावकरी एकत्र आलेले असतात. आणि श्राद्धासाठी काय काय सामान लागणार आहे, काय काय आणावं लागणार आहे, ते सगळं आता आणण्याची जोरदार तयारी सुरू असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो निंगी आता आपल्या सिद्धटेकमध्ये पाऊल टाकते, टेम्पोमधून खाली उतरते. आणि त्याच वेळेला आता कमळी आली हे समजल्यानंतर इथे आता बंड्या सरोजला सातत्याने फोन करत असतो. सरोजला म्हणत असतो की अगं सरोज काकी, तुला माहिती आहे का, आपली कमळी आता सिद्धटेकला पोचणार आहे, ती आता गावाकडे यायला निघाली. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, अरे पण बंड्या, आजच आपल्या आबांचं श्राद्ध आहे आणि जर कमळी आता आली तर तिला सगळं काही कळेल. तेव्हा बंड्या म्हणतो, आधीच तिला सगळं काही कळता कामा नये, तिला थोड्या वेळानंतर कळलं तर ठीक आहे, पण आल्या आल्या तिला काही कळू देऊ नका, कारण का ती आनंदाने सांगायला आली. ती 96% हे तिला पडल्यामुळे ती आता आनंदाने ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला आली. आल्या आल्या तिला कळलं तर खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा इथे सरोज गावकऱ्यांना आता कमळी येण्याची गोष्ट सांगते, ती कधीही इथे पोचेल, आबांचं आजच श्राद्ध आहे. तिला जर आल्या आल्या ही गोष्ट समजली तर तिला खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा आपण थोडा वेळ तिला काहीही कळू द्यायचं नाही, योग्य वेळ बघून मीच तिला सगळं काही सांगेन. पण आता आपण इथे नेमकं काय करतोय, कसलं हे सगळं जेवण वगैरे करतोय, कमळीला सध्या तरी काही कळता कामा नये, तिच्या स्वागताची जय्यत तयारी केली पाहिजे, हे सगळं निंगीने आधीच त्यांना फोन करून सांगितलेलं असतं, तिने सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. तेव्हा इथे बंड्या म्हणतो की तिथे आता कमळी आल्यानंतर आम्हाला फक्त फोन करून कळवा की ती पोचले म्हणून. तेव्हा इथे सरोज म्हणते, बरं बरं ठीक आहे, आम्ही तुला सगळं काही सांगू, पण आता मला गावकऱ्यांशी बोलायचं आहे. तेव्हा ती फोन ठेवून गावकऱ्यांना सांगते की कमळी आता इथे पोचणार आहे, तेव्हा तिला आजोबांबद्दल लगेच काही कळता कामा नये आणि अशा पद्धतीने कमळीपासून ही गोष्ट आता आपल्याला लपून ठेवावी लागणार आहे, असं तिने सांगितल्यानंतर गावकरी तिच्या सपोर्टमध्ये येतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो कमळी तिथे येते, त्याबरोबर आपल्या जमिनीच्या, आपल्या गावाच्या मातीच्या पाया पडते. मग काय, इथे निंगी कमळी गावामध्ये आल्यानंतर सरोजला भेटून कमळीला खूप आनंद होतो. ती इथे आपल्या आईला घट्ट मिठी मारते. ती विचारते, आई आबा कुठे आहेत? ती म्हणते, आबा आहेत, आबा बाहेर गेलेले आहेत, ते येतीलच. तेव्हा इथे आबा आता बाहेर गेल्याचं तिने खोटंच सांगितलेलं असतं, कारण ती आनंदाने तिथे आलेली असते. तिच्या आनंदावरती तिला विरजण घालायचं नसतं आणि म्हणूनच आबा गेल्याची गोष्ट इथे सरोज तिच्यापासून लपून ठेवते. तेव्हा इथे निंगी हिने आपल्या कमळीच्या अगदी आता तिच्या सत्काराची संपूर्ण तयारी करून ठेवलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता गुलाल वगैरे उधळून ती जे काही पास झालेली असते तो आनंद आता साजरा केलेला असतो. इथे आता कमळी सगळ्यांसाठी पेढे घेऊन आलेली असते. त्याचबरोबर 96.40% पडल्यामुळे अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये तिचा पहिला नंबर आला आहे हे गावकऱ्यांना सांगितल्यानंतर इथे आता ट्रॅक्टर वगैरे सजवलेला असतो आणि कमळीची अख्ख्या गावामधून ट्रॅक्टरमधून आता मिरवणूक काढलेली असते. सगळेजण वाजत गाजत इथे आता मिरवणूक काढत असतात. सिद्धटेकची लेक ही आता युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आल्यामुळे सगळ्यांना भयंकर आनंद झालेला असतो. सगळेजण तिचं भरभरून स्वागत वगैरे करतात, तिचं अभिनंदन करतात, तिच्यावरती गुलाल उधळतात, फेटा बांधतात आणि इथे नाचत गाजत
इथे आता कमळीची छान अशी मिरवणूक काढत असतात. एकमेकांना इथे पेढा भरवला जातो. त्याचबरोबर आपली सरोज इथे निंगे आणि कमळी दोघांनासुद्धा पेढा भरवते आणि अशा पद्धतीने इथे आता छान असं स्वागत हे करण्यात आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ऋषी मात्र टेन्शनमध्ये असतो. तो आता राजन काकांना जेव्हा फोन करून विचारतो की कमळी आली का तिथे, तेव्हा ते म्हणतात नाही रे, मी तर हॉस्पिटलमध्येच आहे. तेव्हा ऋषीला कळतं की आजोबांचा अपघात झालेला असतो आणि तेव्हा तिथे त्या ठिकाणी आता राजन काका वगैरे असतात. पण प्रेक्षकांनो, आता 48 तास झालेले असतात आणि त्याच्यामध्येच आजोबा शुद्धीवरती आलेले असतात. तर इथे जे काही व्रत केलेलं असतं ना अधिक मासाचं, अन्नपूर्णाने, सरूने आणि कमळीने, ते अधिक मासाचं व्रत फळाला आलेलं असतं आणि इथे आता जे आपले आजोबा आहेत ते बरे झालेले असतात. आजोबासुद्धा शुद्धीवरती आलेले असतात. तेव्हा अन्नपूर्णाला खूपच जास्त आनंद होतो. त्यामुळे इथे आजोबा शुद्धीवरती आल्याचं ऐकल्यानंतर राजन काकांच्या जीवात आता जीव आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी आता गावाकडे गेली आहे, कमळी इथे नाही आहे हे समजल्यानंतर इथे आता राजन काकांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. कारण ऋषी त्यांना आणि आजोबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि तेव्हा कमळी गावाकडे गेल्याचं सुद्धा त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला फोन केला त्याच्यानंतरच आम्हाला कळलं की कमळी गावी गेली म्हणून. तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. तिचे आजोबा या जगामध्ये नाही आहेत, पण हे सत्य जर तिला समजलं तर आता तिला खूप मोठा धक्का बसेल असं सुद्धा ऋषी राजन काकांना सांगतो. आणि त्याच वेळेला इथे आता सिद्धटेकमध्ये राजन काका आणि नयनतारा हे दोघेजण एक प्रोजेक्ट करत असतात आणि त्या प्रोजेक्टसाठी आता ऋषीला तिथे जायचं असतं. कारण का, त्या निमित्ताने त्याला कमळीलासुद्धा भेटायचं असतं. जेव्हा इथे सिद्धटेकला जाण्याची वेळ येते तेव्हा ऋषी मुद्दामूनच नयनताराला म्हणतो की आई, त्या ठिकाणी राजन काकांबरोबर मी जाणार आहे, मला जायचं आहे त्या प्रोजेक्टवरती, मला थोडं लक्ष द्यायचं आहे. तेव्हा इथे नयनतारा ऋषीला नाही म्हणत नाही. खरं तर रोहितला तिथे जायचं असतं, पण ऋषी मुद्दामूनच नयनताराला म्हणतो की सिद्धटेकला तर मीच जाणार, कारण तिथे जाऊन त्याला कमळीला बघायचं असतं. आणि त्याच वेळेला अचानकपणे त्यांचं जाणं ठरतं. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, राजन, आता सिद्धटेकसाठी कामानिमित्त तुला जावंच लागणार आहे, तू जा, यांची काळजी तू करू नको, मी आहे ना, मी यांच्यापासून 1 मिनिटसुद्धा कुठे जाणार नाही आहे, मी यांच्याजवळ इथे बसूनच राहणार, तू अजिबात काळजी करू नको. पण काम ही शेवटीला काम आहे, आधीच आपल्यामुळं थोडंफार नुकसान झालं आहे, तेव्हा तू जा, सिद्धटेकला जाऊन आता आपल्या प्रोजेक्टची पाहणी कर जा. आणि तेव्हा ऋषीसुद्धा तुझ्याबरोबर असणार आहे ना. तेव्हा ऋषी बंड्याला पण घेतो आणि आता तिघेजणं मिळून सिद्धटेकला यायला निघतात. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे सिद्धटेकमध्ये आता कमळीच्या स्वागताचा आणि त्याचबरोबर मिरवणुकीचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला असतो. अशा पद्धतीची मिरवणूक तिची असते की लोक सगळेजणं बघून तिच्याकडे आनंदाने आता म्हणजे अगदी तिचं कौतुक करत असतात. अशा पद्धतीची मिरवणूक निघालेली असते. आणि त्याच वेळेला इथे कमळीला आनंद असतोच, पण इथे आता ऋषी आणि राजन काका दोघेजणं खूपच घाईघाईने इथे आता सिद्धटेकला येत असतात. राजन काकांना कळत नसतं की ऋषी इतकी घाई का करतोय, पण त्याचं हे घाई करणं फक्त कमळीसाठी असतं. आणि शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता राजन काका, बंड्या आणि ऋषी हे सिद्धटेकमध्ये पोचलेले असतात. आणि तेव्हा ते दोघेही जण येऊन बघतात तर काय, इथे आता सरोज कमळीला पेढा भरवत असते, तिला मिठी मारत असते. आणि त्याच वेळेला इथे आता सरोजला राजन काकांनी कमळीला मिठी मारताना आणि तिला पेढा भरवताना बघितलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, ही तर गौरी आहे, मग ही कमळीला का जवळ घेते. त्याच वेळेला इथे आता त्यांना कळतं की कमळी ही गौरीची मुलगी आहे. आणि ऋषीसमोरसुद्धा सत्य आलेलं असतं, जिला तो साधना मावशी म्हणून ओळखत होता, ती इथे आता कमळीची आई निघाली. तेव्हा ऋषीसमोर आणि इथे आता काकांसमोर, राजन काकांसमोर नात्यांचा खुलासा झालेला असतो. कमळी ही गौरीची मुलगी आहे म्हणजे ती माझी मुलगी असेल का, आणि गौरीने सुद्धा लग्न केलेलं नाही म्हणून तर ती तिच्या गावाकडे एकटीच आली हे राजन काकांना आता समजतं. तेव्हा राजन काका समोर जातात आणि इथे सरोजला म्हणतात, गौरी, हे सगळं काय आहे आणि कमळी तू इथे काय करतेस. तेव्हा कमळी म्हणते, गौरी नाही, माझ्या आईचं नाव सरोज आहे, सरोज मोहिते, आणि मी तिची मुलगी आहे सर.
तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने राजन काका सिद्धटेकला आल्यानंतर त्यांच्यासमोर आता कमळीच्या आणि सरोजच्या नात्याचा खुलासा झालेला असतो. कमळी ही राजन काकांची मुलगी आहे आणि साधना मावशी ह्या गौरी मावशी आहेत राजन काकांची बायको आहे, हे आता ऋषीला समजलेलं असतं. त्यामुळे सिद्धटेकमध्ये आल्यानंतर इथे गौरी आणि कमळीच्या नात्याचा खुलासा ऋषी आणि राजन काका या दोघांच्याही समोर झालेला असतो.